तुमच्या या मनामध्ये एकच प्रश्न आहे का? नमो शेतकरी योजनेचे पैसे अजूनही का आले नाहीत? आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा चर्चा सुरू आहेत. तर काही जण म्हणत आहेत, की अजूनही काहीच अपडेट आली नाही. मग नेमकं खरं काय आहे? सरकार हप्ता कधी देणार? यावेळी किती रुपये मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की अडकणार? या व्हिडिओमध्ये मी शेवटी अशी माहिती सांगणार आहे, जी प्रत्येक नमो शेतकरी लाभार्थ्याने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला चॅनल आणि आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत पुढील हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सोशल मीडिया सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणतं पैसे आज येणार, कोणी म्हणतं उद्या येणार, तर काही जण वेगळीच तारीख सांगत आहेत. म्हणजे सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणतं पैसे आज येणार, कोणी उद्या येणार म्हणतं आणि काही जण अनेक वेगळीच तारीख सांगत आहेत. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिकृत माहिती, शासनाची प्रक्रिया आणि प्रत्यक्षामध्ये पैसे कधी जमा होऊ शकतात याचा याचा तर्कशुद्ध आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एकच माहिती महत्त्वाची गोष्ट सांगतो, की नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेसोबत चालणारी महाराष्ट्र शासनाची योजना आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात ₹2000 इतकी आर्थिक मदत दिली जाते. यामुळे पीएम किसानचे ₹2000 आणि नमो शेतकरी योजनेचे ₹2000 मिळून एका टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना एकूण ₹4000 मिळू शकतात. तर प्रत्येक वेळी सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होतीलच असं नसतं. मग यावेळी उशीर का होत आहे? तर हा प्रश्न हजारो शेतकरी विचारत आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात. सरकार सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करते. आधार लिंक आहे का? ई-के-वाय-सी आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? एन-पी-सी-आय मॅपिंग योग्य आहे का? याची तपासणी झाल्यानंतरच निधी मंजूर केला जातो. अनेकांचे पैसे अडकतात. जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ता आला असेल तर खालील कारणे असू शकतात. म्हणजेच जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ता आला नसेल असेल नाही तर आला नसेल तर खालील कारणे असू शकतात. तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता, की आधार आणि बँक खाते लिंक नसणे, ई-के-वाय-सी अपूर्ण असणे, बँक खाते बंद असणे, जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी असणे, बँकेकडून डीबीटी स्वीकारण्यात अडचण असणे, यापैकी एकही जरी समस्या असेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकारने पुढील हप्त्याची तयारी सुरू केली आहे का? याचे उत्तर म्हणजे लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू असते आणि मग पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यानंतरच निधी वर्ग केला जातो. म्हणून अधिकृत आदेश येण्यापूर्वी कोणतीही व्हायरल तारीख खरी मानू नका. आता तुम्ही काय करायला हवे म्हणजे आता तुम्ही काय करायला हवे? तर ताबडतोब तुमचे ई-के-वाय-सी तपासा, आधार बँकेशी लिंक आहे का ते तपासा, पीएम किसान स्टेटस तपासा, नमो शेतकरी पोर्टलवरती लाभार्थी स्थिती तपासा, बँक खाते सक्रिय ठेवा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा आणि आता तो प्रश्न ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, पैसे कधी येणार? सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार हप्त्याची निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. मात्र शासनाची प्रक्रिया मागील हप्त्याच्या पद्धतीचा विचार करता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल आणि पैसे किती रुपये येणार? तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत ₹2000 जमा होण्याची अपेक्षा आहे आणि शक्यता देखील आहे. आणि जर त्याच कालावधीमध्ये पीएम किसानचा हप्ताही जमा झाला तर एकूण ₹4000 तुम्हाला मिळू शकतात. मात्र हे संबंधित योजनेच्या अधिकृत वेळापत्रकावर अवलंबून असेल. मित्रांनो, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा आल्यानंतरच तारीख निश्चित मानावी आणि तुमचे सर्व कागदपत्रे आणि बँक निहाय तपशील योग्य असतील तर हा हप्ता जमा होण्यामध्ये अडचण येण्याची शक्यता कमी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.